नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो ऋषीपंचमी स्पेशल ऋषीची भाजी. तर ही भाजी अतिशय सात्विक असते. आता कशी बनवायची ते पाहूया. तर इथे मी भरपूर भाज्या घेतलेल्या ज्या ऋषीच्या भाजीसाठी गरजेच्या असतात. तर सर्वप्रथम आपण इथे शेंगदाणे साधे पाण्यामध्ये 1 तास भिजवून इथे पाणी काढून घेतलेले आहेत. यासोबत इथे आपण लाल पावटा घेतलेला आहे, त्याचे आपण इथे दाणे घेतलेले आहेत. सोबत आपण इथे केळं घेतलेलं आहे. इथे लाल केळं मी भिजवून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे काळं पडू नये म्हणून. सोबत आपण अरबी घेतलेली आहे, सुरण घेतलेलं आहे आणि रताळं घेतलेलं आहे. आता इथे घेतलेल्या आहेत आपण चवळीच्या शेंगा आणि हे रताळं, हे मिरच्या. आता यासोबत आपण इथे भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये इथे दोडकं घेतलेलं आहे, पडवळ घेतलेलं आहे, गावठी काकडी घेतलेली आहे. सोबत आपण इथे मक्याच्या कणसाचे तुकडे घेतलेले आहेत, भोपळा घेतलेला आहे. आता इथे आपण घेतलेलं आहे नवधारी भेंडी घेतलेली आहे. त्यासोबत आपण साधीही भेंडी घेतलेली आहेत आणि लाल माठाचे आपण इथे देठ घेतलेले आहेत. आता हे लाल माठाचे देठ आहे त्यासाठी आपण लाल माठाची थोडीशी भाजीही घेतलेली आहे. सोबत आपण अळूची भाजी आणि अळूचे जे देठ असतात तेही कापून घेतलेले आहेत. तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. इथे छान कढई मी गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये काहीही घालायचं नाही. बिना तेलाची ही भाजी असते. तर सर्वप्रथम आपण घालून घेतलेले आहे अळूच्या पानांचे तुकडे. आता इथे अळूची भाजी मी लांबडी लांबडी कापून घेतलेली आहे, कारण नंतर ही भाजी गाळ होते. त्यावरती आपण लाल माठ थोडासा घालून घेणार आहोत. आता काय करायचं आहे, यावरती आपण क्रमाक्रमाने भाज्या घालून घ्यायच्या आहेत. तर सर्वप्रथम आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेतो आहोत आणि आता यावरती आपण आपल्या मक्याचे जे कणसाचे जे काप आहेत ते घालून घ्यायचे आहेत. हे तुम्हाला जेवढे आवडत असतील तेवढे तुम्ही यामध्ये घालू शकतात. यामुळे या भाजीला छान चांगली लज्जत लागते. आता यानंतर आपण घालून घ्यायचे जे देठ आपण मगाशी माठाचे दाखवलेले ते देठ आपण यामध्ये घालून घ्यायचे आणि आता आपण ह्या भाजीला व्यवस्थित रचवून घ्यायचं आहे. कारण आता काय होतं, ह्यामध्ये आता आपण ज्या पिठाळ म्हणजे कंदमुळाच्या भाज्या आहेत त्या घालून घेणार आहोत. तर अरवी आपण घालून घेतलेलं आहे, सोबत आपण इथे सुरण घालून घेतलेलं आहे, रताळं घालून घेतलेलं आहे आणि आता केळं घालून घेतलेलं आहे. आता यासोबत आपण यामध्ये घालून घेणार आहोत ज्या शेंगा आपण कापून घेतलेल्या चवळीच्या, त्या पावट्याचे जे दाणे आहेत ते. आता यावरती आपण पुन्हा एकदा एक थर लावून घेणार आहोत अळूच्या पानांचा. आता ही भाजी अशी थराप्रमाणे लावली गेली पाहिजे, जेणेकरून आपल्या भाज्या क्रमाक्रमाने यामध्ये व्यवस्थित शिजतात. आता आपली अळूची भाजी लावून झाल्यानंतर यामध्ये आपण त्याचे बारीक देठ जे आहेत ते घालून घेणार आहोत. देठ आपण आधी आतमध्ये नाही घालत आहोत, कारण गॅस जेव्हा आपला मंद जरी असला ना तर हे देठ खाली चिकटण्याची शक्यता असते. आता यावरती आपण काकडी घालून घेतलेली आहे. ही गावठी काकडी आहे, सालीसकटची काकडी आहे. यावरती आपण घालून घेणार आहोत इथे पडवळ घालून घेतलेलं आहे. आता यावरती दोडका घालून घेणार आहोत. आपण भोपळा घालून घेणार आहोत. तर क्रमाक्रमाने ज्या भाज्या आहेत तशाप्रमाणे तुम्ही इथे भाज्या वापरू शकता. तर सर्वात आधी आपण यामध्ये पाला घातला, कंदमुळं घातली. त्यासोबत आता आपण पुन्हा पाला घालून यावरती आपण आता नवधारी आणि भेंडी घालून घेतली साधी. आता जशा फळभाज्या आहेत त्याप्रमाणे आपण इथे भाज्या घालून घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे हा क्रम लक्षात घेऊन भाज्या घालून घ्यायच्या आहेत. आता आपण हिरव्या मिरच्या यावरती घालून घेतलेल्या आहेत. कारण जशी आपल्या भाजीला वाफ मिळणार आहे त्या पद्धतीमध्ये ही भाजी पुढे पुढे शिजत जाणार आहे. आता थोडासा राहिलेला माठ होता लाल माठ, तो मी यावरती घालून घेतलेला आहे. आता झाकण लावून वाफेवरती ही भाजी साधारण 3 ते 5 मिनटं व्यवस्थित शिजायला द्यायची आहे, जेणेकरून ही भाजी आळेल. आता तुम्हाला वाटत असेल, अरे बापरे एवढी भाजी आणि एवढं भांडं छोटं कसं काय? पण असं नाही आहे. भाजी आळल्यानंतर भाजी यामध्ये आतमध्ये मुरणार आहे. आता इथे आपण 5-1 मिनिटानंतर पाणी घालून घ्यायचं आहे. 1 ग्लासभर मी इथे पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी भाजी हलवून घ्यायची. थोडीशी खालून वर अशी थोडीशी हलकीशी हलवून घ्यायची, कारण एवढी भाजी आहे त्यामुळे हलवायला शक्य नाही आहे. पण हलकीच हलवून घ्यायची. तुम्ही पाहू शकता खाली थोडंसं पाणी झाल्यामुळे आता भाजी थोडीशी हलेल. आता न झाकण ठेवता आपल्याला साधारण ही भाजी 7-8 मिनटं शिजवून घ्यायची आहे. आता 7-8 मिनटानंतर थोडी ही भाजी आळेल. ही बघा, तुम्ही पाहू शकता छान भाजी त्या आळलेली आहे. आता काय करायचं, व्यवस्थित ढवळून घ्यायची. वरती खालती थोडीशी तिला आपल्याला ढवळून घ्यायची आहे. आता या स्टेजला जशी भाजी आपली आपण अरेंज केलेली तशा पद्धतीने भाज्या उकळायला सुरुवात होतील. तर यामध्ये आता आपण अजून पाणी घालून घेणार आहोत. साधारण इथे मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. आता पुन्हा एकदा भाजी आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे आणि आता आपण काय करायचं, ही भाजी शिजण्यासाठी हिला व्यवस्थित झाकण लावून घ्यायचं आहे आणि पुढे ही भाजी छान शिजायला द्यायची आहे. आता झाकण लावून साधारण ही भाजी मी पुढे एक 20 मिनटं शिजवून घेतलेली आहे. 20 मिनटानंतर हिचा छान रंग बदललेला आहे. तुम्ही पाहू शकता छान भाजी तयार झालेली आहे. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला यामध्ये
चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आता इथे मी सर्वप्रथम इथे घालून घेतलेलं आहे चिंच गुळाची चटणी, कारण आपण इथे अळू आणि सुरण वापरलेलं आहे आणि त्यावरती आपण आता मीठ घालून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला या भाजीला अप्रतिम चव लागते, जेणेकरून तुम्ही ही भाजी एकदा खाल्ल्यानंतर नक्कीच पुन्हा मागणार. आणि ही भाजी जी आहे ही सात्विक भाजी आहे. यामध्ये तेलाचा, तुपाचा कसलाही वापर नाही, ना की कुठल्या मसाल्यांचा वापर आहे. आता आपली भाजी तयार झालेली आहे. एक 2-3 मिनिटानंतर यामध्ये आपण ओलं खोबरं घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचे आणि ही अशी भाजी गरमागरम सर्व्ह करायची आहे. भाजी ही भाकरीबरोबर किंवा कुठल्याही प्रकारच्या भाताबरोबर अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच जण व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे सर्व अभिप्राय मला कॉमेंट्समध्ये कळवा. चला, गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.